नमस्कार विद्यार्थी मित्रो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सभेची व्याख्या पाहिलेली आहे, सभेचा अर्थ पाहिलेला आहे, त्याचप्रमाणे सभेचं महत्त्व पाहिलेलं आहे आणि यासोबत सभा घेणं गरजेची का आहे याचं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आत्ताच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सभांचे प्रकार आणि या प्रत्येक प्रकारामध्ये सभेचं कामकाज कसं चालतं हे पाहणार आहोत. सभांचे प्रकार यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत सभांचे. पहिला प्रकार जो आहे अ दिसतोय आपल्याला भागधारकांच्या सभा आणि ब दिसतोय संचालकांच्या सभा. या माध्यमातून सभांच्या माध्यमातून कंपनीचं कामकाज हे चालत असतं. आता अ जो आहे तो भागधारकांच्या सभा. या भागधारकांच्या सभेमध्ये त्याचे उपप्रकार तीन आहेत. एक नियामक सभा ज्याला आपण स्टॅट्युटरी मीटिंग म्हणतो. दुसरी जी सभा आहे वार्षिक सर्वसाधारण सभा, त्याला आपण जनरल मीटिंग असं म्हणतो. तिसरी जी सभा आहे ती विशेष सर्वसाधारण सभा, त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मीटिंग असं संबोधतो. आता आपण पहिल्या तीन सभेसंदर्भात माहिती मिळवणार आहोत. नियामक सभा. तर ह्या नियामक सभेसंदर्भात आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर नियामक सभा ही कंपनी कायदा 1956 कलम 165 नुसार असं म्हटलेलं आहे की भागांनी मर्यादित कंपनी व हमीने मर्यादित असलेल्या प्रत्येक सार्वजनिक कंपनीला ही सभा कंपनीचा व्यवसाय सुरू झाल्यापासून 1 महिन्याच्या नंतर व 6 महिन्याच्या आत भरवणे बंधनकारक आहे. म्हणजे कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यापासून 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत ही सभा कंपल्सरी घ्यावी लागते. कंपनीच्या आयुष्यात ही पहिली सभा असते नियामक सभा म्हणजे, आणि आयुष्यात ही एकदाच होते. लक्षात घ्या, नियामक सभा कंपनीच्या आयुष्यात ही एकदाच होते. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा किंवा पर्याय निवडा. याच्यामध्ये असं विचारलं जातं की टिंबटिंब ही सभा कंपनीच्या आयुष्यात एकदाच होती. तर लक्षात घ्या, नियामक सभा कंपनीच्या आयुष्यात एकदाच घेतली जाते किंवा होते. आता आपल्याला पुढं नियामक सभेसंदर्भात काही उद्दिष्ट पाहिजे की नियामक सभा ही का घेतली जाते, तिचं उद्दिष्ट काय हे आपल्याला पाहिजे. तर नियामक सभा त्याचे पहिले जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे कंपनी कायदा 1956 कलम 165 मधील तरतुदीचं पालन करणे. दुसरं उद्दिष्ट जे आहे नियामक अहवालाला मंजुरी देणे. तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या नोंदणीनंतरच्या प्रगतीची व स्थापनेची माहिती देणे. बघा, म्हणजे प्रगतीची व स्थापनेची माहिती कोणाला द्यायची आहे, तर कंपनीच्या भागधारकांना. कंपनीच्या भागधारकांनाच का द्यायची आहे, तर कंपनीचे भागधारक म्हणजे सभासद हे कंपनीचे खऱ्या अर्थाने मालक असतात. आणि मग व्यवसाय सुरू झाला, कंपनी सुरू झाली, सुरू झाल्यापासून आपल्या मीटिंगपर्यंत कंपनीनं काय काय केलेली आहे, प्रगती, स्थापना करताना काय काय अडचणी आलेल्या आहे, काय काय समस्या आलेल्या आहे, कोणती प्रगती केलेली, या संदर्भात माहिती देणं हे या नियामक सभेचं उद्दिष्ट असतं. पुढचं उद्दिष्ट असं आहे की कंपनीच्या भागधारकांना प्रवर्तकांनी नोंदणीपूर्वी केलेल्या प्राथमिक खर्चाचा तपशील देणे. आता याच्यामध्ये प्रवर्तक हा शब्द आपण उच्चारलेला आहे. तर प्रवर्तक कोणाला म्हणतात हे अगोदर समजून घ्या. तर प्रवर्तक म्हणजे एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरू करावी असं प्रथम कोणाला वाटलं, कोणाच्या डोक्यामध्ये प्रथम संकल्पना अशी आली की आपण व्यवसाय सुरू करावा, एखादी कंपनी सुरू करावी. ज्याला प्रथमतः अशी संकल्पना सुचली, कल्पना आवडली, त्याला म्हणतात प्रवर्तक. मग या प्रवर्तकांनी नोंदणीपूर्वी काही खर्च केलेले असतात प्राथमिक स्वरूपाचे, तर या खर्चांना मान्यता घेणं किंवा हा तपशील देणं हा या सभेचा उद्देश असतो. पुढचा उद्देश आहे स्थापना काळात कंपनीने केलेल्या विविध
करारांची माहिती भागधारकांना देणं. बरोबर आहे? ही स्थापना काळामध्ये कंपनीनं आणखी दुसरी कोणाकोणाशी करार केलेला आहे? इतर कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे? सरकारशी कोणाशी करार केलेला आहे? आणि कोणत्या बँकांबरोबर करार केलेला आहे? किंवा आणखी कुठल्या थर्ड पर्सन बरोबर कंपनीनं करार केला आहे का? या स्वरूपाची माहिती भागधारकांना व्हावी, हा उद्देश या सभेचा असतो. पुढचा उद्देश भागधारकांच्या नियुक्त्या करणं, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं. या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. मग कोणाकोणाची नियुक्ती करायची या संदर्भात भागधारकांना माहिती देणं आणि त्यांची मान्यता घेणं, असं या नियामक सभेचं उद्दिष्ट आहे. पुढे आपल्याला पाहायचंय कायदेशीर तरतुदी. तर पहिली जी तरतूद आहे ती म्हणजे सभा भरवण्याचा अधिकार. ही सभा भरवण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा काय तरतूद आहे? तर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर परंतु 6 महिन्याच्या आत कंपनीनं नियामक सभा घेणे अनिवार्य आहे. ही सभा कंपनीच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जाते, अशी पहिली तरतूद आहे. म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर आणि 6 महिन्याच्या आत ही सभा घेणं बंधनकारक आहे, अशी पहिली तरतूद आहे. आता दुसरी कायदेशीर तरतूद काय आहे? सभा बोलविणारी अधिकारी व्यक्ती. म्हणजे सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संचालक मंडळ ही सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती आहे. ही सभा बोलवण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करावा लागतो. संचालक मंडळाने ठराविक मुदतीत ही सभा न बोलविल्यास कंपनीला न्यायालयाकडून ही सभा बोलवण्याबाबतचा आदेश दिला जाऊ शकतो. म्हणजे बघा, सभा बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. तिसरी तरतूद सभेची सूचना. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सभेची सूचना. नियामक सभेची सूचना सभेच्या किमान 21 दिवस अगोदर सभासदांना दिली पाहिजे. 21 दिवस अगोदर. म्हणजे समजा एखादी सभा 21 तारखेला किंवा 22 तारखेला घ्यायची असेल तर त्याच्या 21 दिवस अगोदर, म्हणजे साधारणतः 1 तारखेला 21 दिवस अगोदर सभेची सूचना ही संबंधित सभासदांना ही पोहोचली पाहिजे. म्हणजे 21 दिवस अगोदर, ज्या दिवशी सभा आहे ना त्या तारखेच्या अगोदर 21 दिवस अगोदर ही सूचना संबंधित सभासदांना म्हणजे भागधारकांना पोहोचली पाहिजे, अशी कायदेशीर तरतूद आहे. आणि या सभेच्या सूचनेसोबत नियामक अहवालाची एक प्रत सभासदांना माहितीसाठी पाठवावी लागते. पुढची कायदेशीर तरतूद काय बघा, गणसंख्या. याला दुसरा शब्द आहे गणपूर्ती, इंग्लिशमध्ये कोरम असे म्हणतात. तर तरतूद काय आहे? तर नियामक सभा ही सार्वजनिक कंपनीलाच बोलावी लागते. जर कंपनीच्या नियमावलीत निराळी तरतूद नसेल तर कंपनी कायद्याने ठरवलेली 5 ही सभासद संख्या गणपूर्ती संख्या समजली जाते. गणपूर्ती संख्येच्या अभावी किंवा योग्य कारणासाठी नियामक सभा तहकूब करता येते. जर विशिष्ट सभासद संख्या सभेला हजर नसतील तर त्या गणपूर्ती संख्येच्या अभावी सभा तात्पुरती तहकूब करता येते. पुढची तरतूद अशी आहे, 5वा पॉइंट, सभा न बोलवल्यास शिक्षा. कंपनी कायदा कलम 165 मधील कायदेशीर तरतुदीचे पालन करण्यात चूक झाल्यास कंपनीचा जबाबदार संचालकास अथवा अधिकाऱ्यास ₹5,000 पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच कंपनीने ठराविक मुदतीत ही सभा न घेतल्यास न्यायालयाकडून कंपनी विसर्जनाचा आदेश दिला जातो. कंपनी विसर्जनाचा आदेश म्हणजे काय? तर कंपनी बंद करणं, तिचं डिझॉल्युशन करणं म्हणजे विसर्जन. म्हणजे अशा पद्धतीने आपण कायदेशीर तरतुदी या पाहिलेल्या 5 पॉइंट मध्ये. आता आपणाला पाहिजे शेवटचा पॉइंट पाहिजे आहे नियामक अहवाल, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण स्टॅट्युटरी रिपोर्ट असं म्हणतो. तर स्टॅट्युटरी रिपोर्ट म्हणजे काय? तर नियामक अहवालाची प्रमाणित केलेली प्रत नियामक सेवेच्या सूचनेबरोबर
प्रत्येक सभासदाकडे पाठवणे गरजेचे आहे. नियामक अहवाल अचूक आहे असे कमीत कमी 2 संचालकांनी व हिशोब तपासणीसाने प्रमाणित करणे आवश्यक असते. अहवालाची प्रमाणित प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. हा अहवाल चिटणीस ठराविक नमुन्यात तयार करतो. नियामक अहवालात पुढील माहिती दिली जाते. या नियामक अहवालामध्ये कोणती माहिती असते ती पुढील प्रमाणे: 1. सेवेच्या तारखेपर्यंत कंपनीने वाटप केलेल्या पूर्ण व अंशतः भरलेल्या भागाचा तपशील. 2. जमा व खर्चाचा तपशील. 3. प्राथमिक खर्चाचा तपशील. 4. प्राथमिक करारांचा तपशील. आणि शेवटचा 5वा कंपनीचे संचालक, व्यवस्थापक किंवा व्यवस्थापकीय संचालक, हिशोब तपास यांची नावे व पत्ते. म्हणजे अशा पद्धतीनं या नियामक अहवालामध्ये माहिती असते की जी उपयुक्त माहिती कंपनीच्या भागधारकांना गरजेची असते, देणं महत्वाचं असतं. इथपर्यंत आपण माहिती मिळवलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नियामक सेवेसंबंधी चिटणीसाची कार्य. तत्पूर्वी नियामक सेवेची चिटणीसाची जी कार्य आहे ही आपण नंतरच्या तासाला बघूया. तत्पूर्वी आपण मिळवलेली जी काही माहिती असेल ती आपल्याला समजली असेल, इथं आपण थांबूया.